श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. गणादीप संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होते. यासोबतच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधाही नष्ट होतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणादीप संकष्ट चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे. नरद पुराणानुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात. एवढेच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणूनच आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायचीच आहे, सेवा तर करायचीच, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक आपला दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे एक आपल्याला आपल्या कुटुंबावर कधीही व कोणत्याही प्रकारचे संकट तर येणारच नाही, पण आपल्या सर्व मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. ज्यामुळे आपल्या घराची व आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे की अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रे हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणतीही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना ओम नमो सूर्यदेवाय नमः, आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे. आता तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर त्याला तामणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेकही करू शकता. अभिषेक करताना आपल्याला निरंजन ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठण केलं तरीही चालणार आहे. आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला व आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे. दुर्वांची जोडी आपल्याला अर्पण करायची, म्हणजे दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलून दुर्वांची जी जोडी आहे ती अर्पण करायची आहे. तसेच गणपती बाप्पांना गोडाचाही नैवेद्य अर्पण करायचा आहे. तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. त्याचबरोबर आवर्जून आपल्याला मुलांकडून सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुसून पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांना स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्यांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय तेही अर्पण करायचं आहे. दुर्वाची जोडी आपल्याला अर्पण करायची आहे, म्हणजे दुर्वाची जोडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा बोलून दुर्वाची जी जोडी आहे ती अर्पण करायची आहे. तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. तुम्ही जर मोदक बनवले असतील तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर आवर्जून
मुलांकडून सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. मुलांच्या हाताने सुद्धा गणपती बाप्पांना जास्वंदीचं तसेच दुर्वाची जोडीही अर्पण करायला लावायची आहे. त्याचबरोबर मुलांकडून गणपती अथर्व शीर्षमचं पठणही करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर मुलं लहान असतील तर तुम्ही करून घ्यायचं आहे. तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा आणि त्यांना श्रवण केलं तरीही चालणार आहे. कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडून ओम गण गणपते नमहा किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे. ह्या सेवा आपल्या मुलांकडून करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतच, पण त्याचबरोबर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे जे व्रत आहे ते सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. आता हा उपाय आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच सकाळी उठायचा आणि करायचा आहे. म्हणजेच तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत पर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय करताना आपल्याला एक दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा जो आहे तो आपल्या कणकेपासूनच तयार करायचा आहे. कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचाच. तर आपल्याला काय करायचं आहे तर कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यातून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 4 लांबवती टाकायच्या आहेत. म्हणजे 4 दिशेला 4 लांबवती आपल्याला टाकायच्या आहेत. 2 वातींची 1 वात करायची आहे. अशीही आपल्याला 4 लांबवती ज्या आहेत त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्तीकरिता इच्छापूर्ती करता करत आहोत, म्हणून आपल्याला वरसून ह्यामध्ये शुद्ध गाईचे तूपच टाकायचं आहे. पण आपण काही कारणास्तव नसेल तर तुमच्याकडे गाईचं तूप तर हे देवपूजेसाठी तुम्ही जर तेल वापरत असाल किंवा त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची आहे. आता आपल्याकडे 1 प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकू आणि एक स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे. या स्वस्तिकाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकावरती आपल्याला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला 3 लवंगाही टाकायच्या, तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे. आता ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या कुटुंबाला चहूबाजूने संरक्षण होतच. आपल्या घरावर येणारं चहूबाजूने जे संकट आहेत, दोष आहेत, विघ्न आहेत, त्यापासून आपलं साक्षात गणपती बाप्पा संरक्षण हे करत असतात. ह्या दिव्यामध्ये जे आपण लवंगा टाकल्या आहेत, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. कारण लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तसेच ह्या दिव्यामध्ये जे काळे तीळ टाकलेले आहेत त्यामुळे आपले पित्र जे आहेत आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वादही देत असतात. कारण काळे तीळ हे आपल्याला पित्रांना सुद्धा समर्पित आहेत. तसेच काळे तीळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहेत. आता हा जो दिवा आहे तो आपण गणपती बाप्पांसमोर लावलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढंच टाकायचं, जेणेकरून दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे दुःख, संकट, विघ्न, दोष ते दूर करण्यासाठी मनोभावे प्रार्थना ही करायची. आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायचे. देवपूजा करायच्या अगोदर हा जो दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा आहे. आता ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या काही वाती आहेत तसेच 3 लवंग आहेत, थोडेसे काळे तीळ आहेत, आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये 2 ते 3 आपल्याला भीमसेन कापुराच्या टाकायच्या आहेत आणि त्या प्रज्वलितही करायच्या आहेत. आणि त्यानंतर जो धूर आहे तो घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. फिरवताना निरंतर ओम गण गणपते नमहा या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूर सोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, अलक्ष्मी आहे ती घरात काढता पाय निघून घेऊन जाते. तसेच जो कणकेचा दिवा आहे तो आपल्याला एका झाडाखाली नेऊनही ठेवायचा आहे.
जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हा दिवा खातील. हे सुद्धा आपल्याकडून केलेलं एक प्रकारचं दानच असतं. आणि हे दान केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कल्याण हो, हीच मनापासून इच्छा आहे. आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहा. श्री स्वामी समर्थ हर हर महादेव.